प्रणाम. सर्वांना माझा दंडवत. मला उशीर झाला. सरांनी माझं नाव दिलं होतं पण मला विचारलं नाही, ते मी पहिल्यांदा सांगते. तर मला काही तयारी करायला वेळ भेटलेला नाहीये, पण मी आली तरी थोडा वेळ माझं मनोगत व्यक्त करते. कारण माझी तशी इथे बोलण्याची हेच नाही आहे, काय म्हणतात, पात्रता नाही आहे. कारण मी स्वतः जास्त काही आचार करत नाही. मला असं वाटतं आपण आचार करत असेल तर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे असं मला वैयक्तिक वाटतं. पण माझ्याकडून जास्त काही आचार होत नाही, तरी पण मग मी 2-3 शब्द थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करेन. मी संस्कृत शिकवते क्लासमध्ये, म्हणून मी एका श्लोकापासून सुरुवात करते. श्रोतुं कर्णौ वक्तुं आस्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं च विहर्तुं दातुं हस्तं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु. या सुभाषिताचा अर्थ असा आहे की ज्या ईश्वराने आपल्याला हे कान ऐकण्यासाठी कान दिले आहेत, चांगलं बोलण्यासाठी आणि आपलं हास्ययुक्त जे आपला चेहरा आहे तो दाखवण्यासाठी आपल्याला सुंदर असा चेहरा दिलेला आहे, मुख दिलेला आहे, चांगलं बोलण्यासाठी मुख दिलेलं आहे, दान करण्यासाठी हात दिलेले आहेत आणि फिरण्यासाठी पाय दिलेले आहेत. तसंच ईश्वराचं चिंतन मनन करण्यासाठी चित्त दिलेलं आहे. तो ईश्वर आपल्या सर्वांचं कल्याण करो अशी मी इथे इच्छा व्यक्त करते. यानंतर मला विषय दिलेला होता महानुभव म्हणतात स्त्रियांचं योगदान. तसं मी काही तयारी केलेली नाहीये, मी पूर्वीचीच एक लीळा सांगते फक्त. तर महानुभव पंथामध्ये अनेक पूर्वीच्या स्त्रियांनी खूप योगदान केलेलं आहे. जसं हिराईसा आहे, महदाईसा आहेत, आऊसा आहेत, बाईसा आहेत. यांनी त्यावेळेस त्यांना परमेश्वराचं सन्निधान पण लाभलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बऱ्याचशा लीळामधून आपल्याला त्यांचं पंथातलं योगदान लक्षात येतं. मी इथे एक महदाईसांची एक लीळा सांगत आहे. तर महदाईसा ह्या दादोसांच्या भक्त होत्या आणि दादोस हे जसे चक्रधर स्वामींना मानत होते तसे ते अन्य देवतांचे सुद्धा भक्त होते. आणि मग त्यांच्या त्या शिष्य असल्यामुळे त्यांच्या शब्दांचं ते अनुसरण करायचे. मग एक वेळेस त्यांनी पूर्ण तयारीनिशी वाराणसीला जाण्याची तयारी केली होती आणि मग वाराणसीला जाण्यासाठी त्यांनी सगळं साहित्य वगैरे सर्व सोबत घेतलं. आणि त्या चक्रधर स्वामींच्या सन्निधानात होते, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण स्वामींना एक शब्द विचारावा की मला आता वाराणसीला जायचं आहे म्हणून. मग त्या स्वामींजवळ जातात आणि मग सुरुवात काय करावी, काय बोलावं म्हणून ते सांगतात की स्वामी दादोस असं म्हणतात की वाराणसी हे 10वं असं खंड आहे की तिथे काय होतं त्याच्याने आपला उद्धार होतो. वाराणसीला गेल्यानंतर तिथे प्रत्येक व्यक्तीला मोक्ष निश्चित आहे, मोक्ष मिळतो, तीर्थयात्रा करायला पाहिजे आणि तिथे कृमी कीटक वगैरे हे जरी तिथे गेले आणि तरी त्यांचा पण उद्धार होतो असं मी दादोसांकडून ऐकले. तर मग आता मी असं म्हणते का आपण काय करूया, मी असं ठरवलंय की मी काही लोकांसोबत आता वाराणसीला जाणार आहे. तर चक्रधर स्वामी असं म्हणतात की तुम्ही तिथे तुमचे पाप फेडण्यासाठी किंवा काही करण्यासाठी जात असेल तर इथं केलेले जर पाप तुम्ही वाराणसीला जाऊन फेडणार असेल तर वाराणसीत केलेले कुठे फेडणार. किंवा मग त्याच्यानंतर अजून काही गोष्टी निरूपण केल्या होत्या चक्रधर स्वामींनी. तर त्या अशा होत्या की वाराणसी हे तीर्थक्षेत्र आहे, तुम्हाला तीर्थक्षेत्र केल्यामुळे मोक्ष मिळणार नाहीये. मोक्ष मिळणार आहे तो परमेश्वराच्या सान्निध्यात मिळणार आहे. आणि त्यावेळेस त्यांचं भाग्य असं होतं की त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान होतं, ते आपल्याला नाहीये. आणि असं समजावून सांगतात आणि ती गोष्ट महदाईसांना पटते. म्हणून मग त्या परत दादोसांकडे जातात की मला काही वाराणसीला यायचं नाहीये. म्हणून मग दादोस म्हणतात असं कसं चालेल, वाराणसीला तर तुम्हाला यावंच लागेल. आता तुम्ही सगळी तयारी केलेली आहे, सगळे पदार्थ, सगळं साहित्य, तिथे राहण्याची सोय सगळं सोबत घेतलेलं आहे आणि आता लोकांना पण सांगून झालेलं आहे का तुम्हाला वाराणसीला जायचंय आणि तुम्ही असं नाही म्हणाले तर सगळे लोक काय करतील, तुम्हाला तुमची निंदा करतील किंवा मग तुम्ही जे खाद्यपदार्थ वगैरे नेले ते सगळे महात्म्याला म्हणजे तुम्ही दादोस वगैरे यांच्यासारख्या भक्तांना देऊन रिकामे झाला आणि तुम्ही वाराणसीला काही गेले नाही आणि लोक तुमची खूप
निंदा करतील. परत महदाईसांचं मन, स्त्रियांचं मन कसं असतं, जिकडे थोडंसं ऐकलं का तिकडे लगेच वळतं, परत जिथे जाऊन तिथे त्यांचं मन बदलत असतं. मग परत त्यांचं मन परिवर्तन होतं आणि त्यांना असं वाटतं की दादोस सांगतात तसंच आपण करूया. म्हणून मग परत ते सर्वज्ञांजवळ जातात आणि परत सांगतात की मी काय करते, आता मला लोक नावं ठेवतील, मी सगळी तयारी केलेली आहे आणि मग आता मी वाराणसीला एकदा जाऊनच येते. तर स्वामी म्हणतात तुम्ही सगळी तयारी केली आणि हे सगळ्याचा त्याग तुम्हाला करवत नाहीये आणि तर तुम्हाला तो त्याग करावा लागेल किंवा करायला पाहिजे असं सांगतात. त्याच्यासाठी ते त्यांना एक दृष्टांत सांगतात दीक्षिताच्या कन्येचा. तर दीक्षितांची जी कन्या असते ती स्वतः एका व्यक्तीच्या सोबत निघून जाते, स्वतः ब्राह्मणाची असून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीसोबत जाते. त्यावेळेस ती विचार नाही करत की मला मागे कोण नावं ठेवेल म्हणून, की माझं कुळ नष्ट होईल का, मला लोक निंदा करतील, ह्या गोष्टीचा ती काहीच विचार करत नाही. मग जशी जशी एखादी स्त्री किंवा एखादी प्रियसी आपल्या प्रियकरासाठी, पतीसाठी सगळं काही सोडून सगळ्या गोष्टींचा विचार करून निघून गेलेली असते, तसं तुम्ही लोकांनी नावं ठेवलं म्हणून काय किंवा कोणत्या कारणामुळे तुम्ही तिथे जाण्याचं रद्द करू शकता. मग परत त्या गोष्टी महदाईसाला पडतात आणि मग त्या काय करतात, परत वाराणसीला जायचं रद्द करतात आणि मग दादोसांकडे जातात. आणि मग दादोस त्यांना अजून काही शब्दांनी परत समजावून सांगतात की तुम्हाला यावंच लागेल वाराणसीला. आणि मग परत महदाईचं मन वळतं आणि मग शेवटी फायनल त्या जायचं ठरवतात की मी आता वाराणसीला जाईल. पण त्यांना सर्वज्ञांच्या समोर गेल्यावर कळेनाच की आता मी कसं सांगू म्हणून सर्वज्ञांना की मला जायचंच आहे. तर तिथे गेल्यावर मग त्या सांगतात स्वामी मला वाराणसीला जायचं आहे, फक्त मला एक सांगा तिथे गेल्यावर काय विधी करायला पाहिजे. तर मग सर्वज्ञांनी सांगितलं की आता ह्या काही ऐकायला तयार नाहीये, म्हणून मग ते तिथे गेल्यावर विधी सांगतात की तुम्ही जे काही तिथे जाणार आहात तर तुमची राहण्याची जी जागा असेल ती पण तुम्ही विकत घ्यायची आहे. तिथले जे काही खाद्यपदार्थ असेल ते विकत घ्यायचे, फुकटचं काहीच घ्यायचं नाही आणि स्वतःचं स्वतंत्र असं बिढार करायचं आहे तुमचं. आणि जो कोणी तुम्हाला उघडा नागडा असा व्यक्ती दिसेल त्याच्या ठिकाणीच काय करायचं आहे, उपहार वगैरे करायचा आहे. तर याच्याने तुम्हाला कदाचित फायदा होईल. आता न ऐकल्यामुळे सर्वज्ञांनी हा पर्याय त्यांना दिला होता. आणि त्यानंतर मग महदाईसा वाराणसीला जातात. आणि मग परत पुढच्या याच्यातून मला एवढंच सांगायचंय, पुढची लीळा मला एवढी माहिती नाहीये, पण सांगण्याचा हेतू असा आहे की लोकांचा जो स्वभाव आहे ती गोष्ट का करायची आहे याच्या मागचं काहीच माहिती नसतं. फक्त इतर जण करतात म्हणून आपण तसं करावं. जसं इतरांनी उपवास केले म्हणून आपण करायचे. कोणी जेजुरीला जाताना मग जेजुरीला जायचं असतं, सुट्ट्यांमध्येच जायचं असतं. असे काही काही जसे ग्रह मागून पुढचे लोक करतात तसे करतात, पण त्याच्या मागे कारण काय आहे, ते का करायचं याची काहीच माहिती नसते. म्हणून माणूस कृती करत असतो. म्हणजे जे काही आपण इतर धर्मामध्ये धार्मिक कृती केलेला बघतो त्याच्या मागे त्यांना जर जाऊन प्रत्यक्षात विचारलं की तुम्ही आता हे 9 दिवसाचे उपवास करता, हे का करत आहात किंवा हा विधी असाच का आहे, त्याच्या मागची कितीही खोलवर विचारलं तर काहीच माहिती नसतं. माझा स्वतःच्या भावाचा मुलगा आहे, तो स्वतःला म्हणतो मी रामभक्त आहे. आणि मग त्याला म्हटलं ना रामाच्या आईचं नाव काय होतं, वडिलांचं नाव काय होतं ते सुद्धा त्याला सांगता येत नाही. म्हटलं तू रामभक्त का असे ना, ठीक आहे, पण रामाचा एखादा जर गुण घेतला तर ते खऱ्या अर्थाने तू त्यांचा काय होशील, भक्त होशील, हे त्याला मी समजावलं. पण गुण तर ते कुठले घेतलेले नाहीयेत, पण मग फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि काहीतरी प्रदर्शित करण्यासाठी हे चालू आहे असं मला वाटतं. एक श्लोकामध्ये एक ओळ आलेली होती, गतानुगतिक लोक न लोक परमार्थिकः. लोक परमार्थ करतात, पण जे गेलेले आहेत पुढे त्याच्या मागे तशी कृती करायची असती म्हणून तसा परमार्थ करतात की ह्या विधी हे 365 दिवसाचे हे विधी ठरलेले आहेत आणि या दिवशी ह्या गोष्टी करायच्या असतात. तर त्याप्रमाणे ते करत जातात, पण त्या का करायचे ह्या माहीत नसतात. त्यावर आधारित मी एक छोटीशी गोष्ट सांगते. एका ठिकाणी एक भिक्षुक होता आणि तो भिक्षुक काय करायचा, भिक्षा करायचा. आणि भिक्षा केल्यानंतर त्याला अन्न वगैरे मिळायचं भिक्षेत, तर तो खाऊन घ्यायचा. परंतु परत काय झालं, काही लोकांनी त्याला वस्त्र वगैरे द्यायला सुरुवात केली. मग तो वस्त्र घ्यायचा आणि घालून घ्यायचा आणि मग बाकीच्या वेळेस फक्त काय मागायचा, भिक्षा म्हणजे जेवण वगैरे मागायचा. पण एका ठिकाणी जातो तेव्हा त्यांना एक मुलगी काय करते, एक नाणं देते. नाणं म्हणजे काही पैसे वगैरे देते.
मग आता त्याला बाकीची कशाची गरजच नसते पैशांची, कारण अन्न मिळत आहे, वस्त्र मिळत आहे आणि भिक्षुक म्हटल्यावर बाकीच्या गोष्टीची अपेक्षाच नसते. तर त्याला असं वाटलं की ह्या नाण्याचं आता मी काय करू, म्हणून मग तो नाणं काय करतो, त्याच्याकडे एक भांडं असतं आणि त्या भांड्यामध्ये ते नाणं ठेवतो. मग पुढे गेल्यावर भिक्षा मागत मागत बरेच लोक काय करतात, त्याला नाणं बघितलं का नाणं देतात. त्याच्या पात्रामध्ये नाणं आहे ना, म्हणून मग नाणंच द्यायचं असतं असं वाटतं आणि बरेच लोक त्या पात्रामध्ये नाणं ठेवतात. असं करत करत एक दिवस त्याचं पूर्ण पात्र त्या नाण्याने भरून जातं. आता त्याच्या समोर प्रश्न आहे की एवढ्या नाण्यांचं, एवढ्या पैशांचं मी काय करू. तर त्याने कधीतरी ऐकलं असतं की वाराणसीची जर यात्रा केली, काशी केली तर आपल्याला मोक्ष मिळतो. मग त्याच्यापेक्षा मी ह्या पैशांचा उपयोग करतो की तिथे जाऊन काहीतरी कृती करतो, काहीतरी ते खर्च करतो आणि मग तो पायीच जातो आणि वाराणसीला तिथे पोहोचतो. जेव्हा पोहोचतो तेव्हा पहाटेची वेळ असते आणि मग त्याच्याकडे ते पैशांनी भरलेलं भांड असतं. मग पहाटेच्या वेळी आता तिथे विश्वेश्वराचं मंदिर आहे वाराणसीमध्ये आणि बाजूने गंगा वाहत आहे. तिथे कोणीच नसतं त्यावेळेस. मग तो असा विचार करतो, आता काय करतो, आधी मी आंघोळ करतो आणि मग येऊन बाकीचे काही विधी कोणाला विचारून वगैरे करतो. तर तो बाजूला ते पात्र ठेवतो वाळूमध्ये, पाणी बरंच दूरवर असतं आणि आंघोळीला निघून जातो. तर तेवढ्यात तिथपर्यंत पाण्यात पाय ठेवणार तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे माझं पात्र तर मी इथं असंच ठेवलेलं आहे, पैशांचं जर हे कोणी नेलं तर काय करायचं. म्हणून मग तो काय करतो, ते पात्र जमिनीमध्ये पुरून ठेवतो आणि मग म्हणतो आता काय, आता टेन्शन नाही आपल्याला, आपण थोडंसं निवांत आंघोळ करूया. परत पाण्यात पाय ठेवायला जातो. त्याच्या लक्षात येतं की जर हे पात्र कोणी घेतलं, आपल्याला ओळखायला नाही आलं इथे कुठे आहे, सगळीकडे वाळू सारखीच आहे, तर मग मी काय करू. म्हणून तो बाजूला जातो आणि तिथून एक झाडाची फांदी आणून त्या ठिकाणी ठेवून देतो आणि मग थोड्या वेळाने एक गाय येते आणि ती फांदी उचलून घेऊन जाते. ते त्याच्या लक्षात येतं की एक गायने फांदी घेतलेली आहे आणि ती खायला आणि ते पात्र कुठे तर माझ्या आल्यावर लक्षात येणार नाही. मग परत तो येतो आणि काय करतो, एक मोठा दगड आणतो आणि त्या ठिकाणी ठेवून देतो आणि मग त्या पुढे जातो, परत आंघोळीला जातो. परत त्याच्या लक्षात येणार, तो निश्चिंत आंघोळ करणार. तर एक चांगला माणूस सकाळी सकाळी तिथून चाललेला असतो, त्याला त्या दगडाचा धक्का लागतो. मग तो चांगला विचार असतो, तो म्हणतो की हा जर दगड अजून मध्येच रस्त्यात वाटतोय तर कुठेतरी बाजूला ठेवून देऊया आपण. म्हणून तो भल्या विचाराचा माणूस तो दगड उचलतो आणि बाजूला ठेवून जातो. तोपर्यंत मग हा आंघोळीला निघून गेलेला असतो. तेवढ्यात एक दोन व्यक्ती येतात आणि त्यांनाही माहित नसतं की वाराणसीला गेल्यावर नेमका काय विधी करायचा असतो. मग तो बघतो की तो व्यक्ती परत येतो. सॉरी, माझं सांगायचं राहिलं की त्या भिक्षुकाने काय केलं, ते लक्षात यावं. आता दगड ठेवला तर कोणी उचलून ठेवते, फांदी ठेवली तर कोणी घेऊन जाते. आता इथे आपण काय करू, एक महादेवाचं पिंड बनवू. मग तो वाळूपासून तो पिंड बनवतो त्या जिथे ते पुरलेलं असतं भांड त्याच्या, आणि मग एकदम निश्चिंत होतो की आता महादेवाच्या पिंडाला तर कोणी हात लावणार नाही. मग एकदम निश्चिंतपणे तो आंघोळीला तिथून निघून जातो. आणि मग तिथे दोन व्यक्ती येतात. ते म्हणतात इथे आल्यावर काय करायचं असतं, म्हणून मग ते समोर बघतात तर एक व्यक्ती आंघोळ करत आहे आणि एक पिंड बनवलेला आहे, म्हणजे इथे आल्यावर कदाचित हाच विधी करायचा असतो. मग ते दुसरे दोन व्यक्ती येतात आणि दोन पिंड बनवतात आणि आंघोळीला जातात. मग दुसरे येतात, परत ते पिंड बनवतात, परत आंघोळीला जातात. असे बरंच येतात आणि नंतर थोड्या वेळाने बराच सूर्य उगवलेला असतो आणि खूप गर्दी होऊन जाते तिथे. आणि मग सगळीकडे पिंडच तयार झालेले असतात. पूर्ण गंगेमध्ये जिथे वाळू दिसेल तिथे पिंड तयार झालेले असतात. आणि तोपर्यंत ह्या भिक्षुकाची आंघोळ होऊन जाते आणि तो परत येतो तेव्हा सगळीकडे त्याला पिंड दिसतात. मग तो पिंड उकरून पाहतो, पण त्याला काही त्याचं पात्र सापडत नाही. याच्यावरून मला सांगायचं एवढं की गतानुगतिक लोक न लोक परमार्थिक. फक्त तो पुढे जसा करतो का त्याच्या मागे तेवढंच करायचं आहे, एवढंच लोकांना माहिती असतं. आणि म्हणून मग जे काही साध्य आहे ते बाजूलाच राहतं. आणि असं त्याचं जसं ते सोन्याचं नाण्याचं भरलेलं भांड निघून गेलं, तसं आपल्या आयुष्यातले अनेक क्षण सगळ्या गोष्टी वायाला जातात. पैसा खर्च होतो, पण ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. अशा पद्धतीने मला त्या वाराणसीला गेल्यावर जसं महदाईसाने विधी विचारला होता त्यावरून मी ही लीळा सांगत आहे. आणि सांगायचा हेतू एवढाच आहे की आपण जे काही करत आहोत ते कधीही करत असताना की ते का करायचं आहे याची निश्चित माहिती घेतली पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तो विधी करायला काही हरकत नाही. आणि एक गोष्ट चांगली की आपल्या महानुभाव पंथात येण्याच्या आधी लोक पूर्ण तपासून बघतात. इतर पंथात गेल्यावर मात्र कोणीच काही तपासून बघत नाही. हे एक विशेष आहे.
कारण आपल्या पंथामध्ये बंधनं खूप आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारचे की स्मरणाचे, इथे हा प्रसाद खायचा नाही ते नाही, ही गोष्ट म्हणजे खूप कठीण आहे असं त्या लोकांसाठी असतं. आणि हे काहीतरी जगाच्या वेगळ्या आहेत, म्हणून मग जसं त्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे की ह्याची पूर्ण चौकशी करायची. परंतु मला वाटतं महानुभव पंथ हा एकच असा आहे की तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मिळतात. इतर धर्मामध्ये तशी शास्त्रोक्त पद्धतीने उत्तर आपल्याला मिळत. एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत संपवते. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा.